2024 मध्ये काही नैसर्गिक तर काही मानव निर्मित दुर्घटनांनी त्यांच्या कटू आठवणींची छाप सोडली। पाहूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। 2024चा पहिलाच दिवस हादरला तो जपानमधल्या भूकंपानं। इशिकावा या द्वीपावर 7.2च्या तीव्रतेनं झालेल्या या भूकंपानं तब्बल 400हून अधिक जणांचा बळी घेतला, तर $2 बिलियन अधिक मालमत्तेचं नुकसान झालं। या भूकंपानंतर समुद्र किनाऱ्याचा 85 किलोमीटरचा भाग उंचावला गेला, तर किनारा 200 मीटरपर्यंत समुद्राकडे सरकला, अशी माहिती अभ्यासकांनी दिली। तर दुसऱ्याच दिवशी जपानच्या टोकियो विमानतळावर 2 विमानांच्या अपघातानं जपानसह साऱ्या जगात खळबळ उडाली। लँडिंग करणारं प्रवासी विमान धडक लागल्यानंतर पेटलं आणि ते तसंच धावपट्टीवर धावत राहिलं। या विमानात क्रू मेंबर्ससह 379 जण होते, मात्र आश्चर्यकारकरित्या सारे जण बचावले। अवघ्या 90 सेकंदात हे प्रवासी बचावले, ते क्रू मेंबर्सच्या सतर्कतेमुळे। मात्र भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी उड्डाणाला सज्ज असलेल्या कोस्टगार्डच्या विमानातील 6 पैकी 5 जवानांचा मृत्यू झाला। ग्लोबल वॉर्मिंग आणि बदलत्या वातावरणाचा मोठा फटका यंदा अफगाणिस्तान आणि पाकिस्तानला बसला। मार्चपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसानं आलेल्या पुरानं तब्बल 6 महिने या दोन्ही देशांना रडवलं। अफगाणिस्तानच्या 23 प्रांतांना या पुराचा फटका बसला। यात तब्बल 1000हून अधिक नागरिकांचे बळी गेले, तर पाकिस्तानातही पुराचा कहर पाहायला मिळाला। स्वात प्रांतात झालेल्या भूस्खलनानं 40 जणांचा बळी घेतला, तर त्यानंतर खैबर पख्तूनख्वासह इतर काही प्रांतातल्या पुरामुळे जवळपास 200हून अधिक जणांचे बळी गेले। तर गेल्या 80 वर्षातील सर्वाधिक संहारक पूर ब्राझीलनं यंदा पाहिला। रिओ ग्रांदे डो सुल या राज्यातील पोर्टो अलेग्रे शहराला पुराचा सर्वाधिक फटका बसला। 28 एप्रिल पासून 300 नगरपालिकांना या पुरानं झोडपून काढलं। मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांनी पात्र ओलांडलं आणि ब्राझीलकरांनी कधीही अनुभवला नाही असा पूर पाहिला। या पुरामुळे 150हून अधिक नागरिक मृत्युमुखी पडले। 24 जुलै रोजी नेपाळमध्ये खळबळ उडाली, ती भीषण विमान अपघातानं। राजधानी काठमांडूच्या विमानतळावरून 19 प्रवाशांना घेऊन विमानानं टेक ऑफ केलं, मात्र काही क्षणातच विमान क्रॅश झालं आणि यात 19 पैकी 18 प्रवाशांचा मृत्यू झाला। केवळ पायलट बचावला, मात्र तोही गंभीर जखमी अवस्थेतच हाती लागला। सौर्य एअरलाइन्सचं हे विमान काठमांडूवरून पोखराला जात होतं। 2017 नंतर सर्वाधिक संहारक चक्रीवादळ सप्टेंबरमध्ये अमेरिकेच्या फ्लोरिडाला धडकलं। त्याचं नाव हेलेन श्रेणी 4 मधील हे वादळ होतं। या वादळामुळे तब्बल 200हून अधिक नागरिकांचे बळी गेले। 26 सप्टेंबरला हेलेन चक्रीवादळ फ्लोरिडाला धडकलं। $120 अब्ज मालमत्तेचं यात नुकसान झालं। तर सप्टेंबरमध्ये दक्षिण आशियामध्ये यागी वादळानं धुमाकूळ घातला। थायलंड, व्हिएतनाम, म्यानमार, लाओस या देशांना यागीचा तडाखा बसला। आशियातील आतापर्यंतच्या या सर्वाधिक शक्तिशाली वादळामुळे या देशांमध्ये मुसळधार पाऊस, वादळी वारा आणि भूस्खलनाच्याही घटना घडल्या। व्हिएतनामला या वादळाचा सर्वाधिक फटका बसला। तब्बल 300हून अधिक नागरिकांचा बळी गेला। मालमत्तेचंही भयंकर नुकसान झालं। नेपाळमध्येही याच महिन्यात पुरामुळे 200 जणांचा मृत्यू झाला। युरोपातही पुरानं यंदा थैमान घातलं। सर्वाधिक फटका बसला तो स्पेनला। स्पेनमध्ये ऑक्टोबरमध्ये आलेल्या पुरामुळे 200हून अधिक नागरिकांचा बळी गेला। 28 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या पावसामुळे महापूर आला आणि अनेक ठिकाणी पूल वाहून गेले। मूलभूत सुविधांची दैना उडाली। अन्न पाण्यासह विजेचा तुटवडाही निर्माण झाला। गेल्या वर्षी सुरू झालेल्या इस्रायल हमास युद्धात यंदा एक भयंकर धक्कातंत्र पाहायला मिळालं। 17 सप्टेंबरला सिरिया, लेबनॉन पेजर ब्लास्टनं हादरले। हिजबुल्लानं त्यांच्या सदस्यांना मोबाईल फोन न वापरता पेजर वापरण्याचे आदेश दिले होते, मात्र पेजरची यंत्रणाच हॅक करून हे स्फोट घडवण्यात आले। यात लहान मुलांचं 9 जण ठार झाले। दुसऱ्याच दिवशी वॉकी टॉकीमध्ये स्फोट झाले। यात तब्बल 25 जणांना त्यांचा जीव गमवावा लागला। दरम्यान इस्रायलनं हमासचा पूर्ण बिमोड केल्याशिवाय थांबणार नाही असा निर्धार केलाय। 7 ऑक्टोबर 2023च्या हल्ल्याचा मास्टरमाइंड याह्या सिन्वार हा मारला गेल्याचा दावा इस्रायलनं केलाय। इतरही 16 बडे नेते मारल्याचा दावा इस्रायलनं केलाय। तर तब्बल 2.5 वर्षांपूर्वी सुरू झालेलं रशिया युक्रेन युद्धही संपण्याची चिन्ह दिसत नाहीयेत। जवळपास 34 महिन्यांनंतरही शांतता प्रस्थापित झालेली नाही। आतापर्यंत दोन्ही बाजूचे 80,000हून अधिक सैनिक मारले गेले, तर 30,000हून अधिक नागरिकांचा मृत्यू झालाय।
24 मे 2024 रोजी पापुआ न्यू गिनीमध्ये झालेलं भूस्खलन प्रचंड संहारक ठरलं. तब्बल 2000 नागरिक या भूस्खलनात गाडले गेले असा अंदाज आहे. अधिकृत आकडेवारीनुसार यात 670 नागरिकांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात असलं तरी खरा आकडा हजारोंच्या घरात आहे. एंगा इथं झालेलं भूस्खलन हे अतिवृष्टीमुळे झालं असंही सांगितलं जातं. मात्र 18 मे रोजी एंगाच्या आजूबाजूच्या परिसरात आलेला भूकंप हे यामागचं आणखी एक कारण सांगितलं जात आहे. 28 डिसेंबरला दक्षिण कोरियातील मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या अपघातात तब्बल 179 जणांचा मृत्यू झाला. लँड होताना विमान संरक्षक भिंतीला आदळलं आणि आग लागून विमान जळून खाक झालं. तर भारतात 1 मार्च रोजी सारा देश हादरला तो कर्नाटकच्या बंगळुरूमधल्या एका नामांकित कॅफेमधल्या बॉम्बस्फोटानं. रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या या स्फोटात सुमारे 11 जण जखमी झाले. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. मात्र भर दिवसा वर्दळीच्या वेळी आयईडी स्फोट झाल्यानं एकच खळबळ उडाली. या प्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या चौकशीतून काही धक्कादायक खुलासेही झाले. 13 मे रोजी घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनं केवळ राज्यातच नव्हे तर देशभरातच खळबळ उडाली. सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या वादळी पावसामुळे मुंबईतल्या घाटकोपरच्या छेडानगरमध्ये भलं मोठं होर्डिंग कोसळलं आणि आडोशाला उभ्या असलेल्या 17 जणांचा बळी घेतला. तर 75 जण या दुर्घटनेत जखमी झाले. 25 मे रोजी गुजरातच्या राजकोटमधील अग्नितांडवानं सारा देश हळहळला. या आगीत 33 जणांचा होरपळून मृत्यू झाला. या गेमिंग झोनमध्ये जवळपास 70 ते 80 लोक अडकले होते. यात मुलांसह पालकही आले होते. आग लागली त्यापूर्वी एअर कंडिशनमध्ये स्फोट झाला होता असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. तर तात्पुरत्या उभारण्यात आलेल्या मनोरंजन पार्कमध्ये जनरेटरसाठी तब्बल 2000 लिटर पेट्रोलचा साठा करण्यात आला होता. पत्र्याच्या भल्या मोठ्या शेडमध्ये 2 मजली गेमिंग पार्क उभारण्यात आलं होतं. त्यातच राजकोटचं तापमान या सर्व कारणांमुळे ही आग अनियंत्रित झाली. 3 जून 2024 रोजी उत्तराखंडमध्ये हिमवादळ आलं आणि 9 गिर्यारोहकांचा मृत्यू झाला. 29 मेला कर्नाटकच्या बंगळुरूमधील 22 ट्रेकर्सनं त्यांच्या मोहिमेला सुरुवात केली होती. उत्तराखंडच्या दुर्गम भागातील सहस्रा ताल इथं त्यांना पोहोचायचं होतं. मात्र त्याआधी जोरदार हिमवादळ आलं आणि हिमवृष्टीत सारे अडकले. वादळ शांत झाल्यानंतर इतर 13 गिर्यारोहकांना वाचवण्यात यश आलं. 9 जून रोजी जम्मू काश्मीरच्या रियासीमध्ये यात्रेकरूंच्या एका बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. हल्ल्यानंतर बस दरीत जाऊन कोसळली होती. 9 यात्रेकरूंचा यात मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले होते. त्यानंतर दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत 1 जवान शहीद झाला तर 2 दहशतवादी ठार झाले. 17 जून 2024 रोजी पश्चिम बंगालमध्ये दार्जिलिंग जिल्ह्यात 2 रेल्वे गाड्यांची समोरासमोर टक्कर झाली. रंगपानी रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीची सियालदह आगरताळा कांचनजंगा एक्सप्रेस या पॅसेंजर ट्रेनला धडक बसली. या भीषण अपघातात सुमारे 11 जणांचा मृत्यू झाला तर 60हून अधिक जण जखमी झाले. 2 जुलै 2024 रोजी उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यात एका सत्संग कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल 121 भाविकांचा मृत्यू झाला. हरी भोले नावाच्या एका बाबाच्या प्रवचनाचा कार्यक्रम इथं आयोजित करण्यात आला होता. मात्र यावेळी अपुरी जागा, प्रचंड गर्दी आणि योग्य नियोजनाचा अभाव या कारणांमुळे चेंगराचेंगरी झाली आणि 121 भाविकांनी जीव गमावला. या प्रकरणी आयोजकासह 11 आरोपींविरोधात खटला सुरू झाला. मात्र खुद्द हरी भोले बाबाचं या आरोपपत्रात नावही नव्हतं. 16 जुलैला कर्नाटक राज्याच्या उत्तर कन्नड जिल्ह्यातील अंकोला इथं भूस्खलन झालं. राष्ट्रीय राजमार्ग क्रमांक 66 वर मातीचा मोठा ढिगारा वाहून आला आणि त्यात 9 जण गाडली गेली. बांधकाम कार्य आणि अतिमुसळधार पावसामुळे हे भूस्खलन झालं. दरम्यान कर्नाटकात यावर्षी भूस्खलनाच्या अशा छोट्या मोठ्या 46 घटना घडल्या. 30 जुलै रोजी केरळच्या वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनानं सारा देश हादरला. या भूस्खलनात 2 गावं गाडली गेली. तब्बल 420 जणांचा मृत्यू झाला तर 397 जण जखमी झाले. अनेक जण बेपत्ता झाले. मुसळधार पावसामुळे जरी हे भूस्खलन झाल्याचं बोललं जात असलं तरी पर्यटनाच्या नावाखाली झालेली बांधकामं आणि जमीन समतल करण्याचा प्रयत्न ही या भूस्खलनामागील महत्त्वाची कारणं मानली जातात.
30 जुलैला आलेल्या महाभयंकर पुरामुळे दिल्ली स्तब्ध झाली. याला कारण ठरलं ती ओल्ड राजेंद्र नगरमधील एका अभ्यासिकेतील दुर्घटना. इथल्या एका स्टडी सर्कलच्या इमारतीच्या बेसमेंटमध्ये पुराचं पाणी शिरलं आणि यात UPSCची तयारी करणाऱ्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. पुराचं पाणी बेसमेंटमध्ये शिरू लागताच विद्यार्थ्यांनी बाहेर येण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र 3 विद्यार्थी त्यातून बाहेर पडू शकले नाहीत. या प्रकरणी कोचिंग सेंटरचा मालक आणि समन्वयक अशा दोघांना अटक करण्यात आली. 16 डिसेंबरला कुर्ल्यामध्ये बसचा भीषण अपघात झाला. यात 14 जणांचा मृत्यू झाला. कुर्ला बस आगारातून निघालेली बस अचानक अनियंत्रित होऊन तिनं रस्त्यावरील अनेक प्रवाशांना चिरडलं. या प्रकरणी बस ड्रायव्हरला अटक करण्यात आली. भारतात नोव्हेंबरच्या अखेरीस आलेल्या फेंगलनं दाक्षिणात्य राज्यांची चिंता वाढवली. विशेषतः तामिळनाडूमध्ये या वादळाचा तडाखा सर्वाधिक जाणवला. तिरुवन्नमलाईमध्ये भूस्खलनाची घटना घडली, तर कृष्णगिरीत आलेल्या पुरामध्ये काही वाहनं वाहून गेली. पुदुचेरीमध्ये गेल्या 30 वर्षातील सर्वाधिक पाऊस पडला, तर काही नागरिकांना या पुरामुळे जीवही गमवावा लागला. काही सामाजिक संस्थांच्या अहवालांनुसार 2024 हे सर्वाधिक संहारक वर्ष ठरतंय.